छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा असून अफवांवर विश्वास ठेवू नये असे प्रशासनाने सांगितलंय। वसतिगृह, आश्रमशाळा आणि रुग्णालयांना गॅस पुरवठा अखंड सुरू ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत। घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जलजीवन मिशन योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही। त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर आणि विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। नांदेड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याबाबत खासदार अशोकराव चव्हाण यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली। शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी सेफ सिटी प्रकल्पावरही चर्चा झाली आहे। परभणी महापालिकेला शासनाकडून जीएसटीची 73 कोटी 71 लाख रुपयांची थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे। आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर नगरविकास राज्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 1,80,000 शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळणार आहे।